शांताराम भाऊ, बोला. अहो ते मटणासोबत काय आहे? भाकर आहे का भात आहे? भाकरी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. अंतापूर ताराबाद येथे असलेल्या देवस्थान नवल मलिक बाबा यांच्या कंदुरीचा कार्यक्रम आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि म्हसोबा महाराजांचा जो कार्यक्रम असतो त्याला कारण म्हणतात. कंदुरी आणि कारण हे सारखंच असतं, फक्त नाव वेगळं वेगळं आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 16 एप्रिल 2026 आणि आमचे मित्र आहे शांताराम पान पाटील. त्यांच्याकडे आहे कंदुरीचा कार्यक्रम. दाखव ना बॉडी, दाखव ना. अरे थांब ना तू, दादा आज काय करतो? हे आहे बॉडी. इकडे पोह्यांचं प्रिपरेशन चालू आहे, पाहुण्यांना पोहे. आता काय हारबीर हळद कुंकू वगैरे लावत लहान बंधू माझे. बरं बरं बरं. शांताराम भाऊच्या घरी आलो आहे आणि पोह्यांचा नाश्ता आहे. आपले मित्र गवळी साहेब पण आहे. शांताराम भाऊची थोडी मुलाखत घेऊ आपण. शांतारामजी, बोला ना. पोहे खायला बोलवलं हो, का कारणाचं मटण खायला बोलवलं? कारणाचं मटण खायला बोलवलं. बरं, हे कारण कशासाठी करतो आपण? आपण दर 3 वर्षाला दावल मलकाची कंदुरी करतो. हां हां हां. तर आपल्या घरात झोळी पावडी आणि बेडी पण आहे. बरं, ते दर वर्षाला आपण कबूल केलेलं असतं. व्हेरी गुड. आता एक बोकड्या द्यायचा. बरं तर बरं बरं. आपण हे दर 3 वर्षाला करतोय. हां. आता हे शेवटचं वर्ष आहे. याच्यानंतर आपल्या इथं बोकड्या होणार नाही. बरं, चला हरकत नाही, चांगली. त्याच्यानंतर जे पण आहे ते साधं जेवण होणार दर 3 वर्षाला. बरं, आज साधारण किती पाहुण्यांचं नियोजन आहे? आज साधारणतः 300 पाहुण्यांचं नियोजन आहे. चालेल चालेल. आणि 20 ते 22 जवळपास किलोचा बोकडे आहे. साधारण 10:30 वाजलेत. किती वाजेपर्यंत जेवणाचं काम? साधारणतः जेवणाची पंगत कमसे कम 1 ते 1.5 वाजेनंतर स्टार्ट. 2 पकडलं, चला 2 वाजता. 2 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, आपण आता पोहे खाऊया. आणि शांताराम भाऊचा कार्यक्रम तुम्ही पूर्ण बघा. कशा पद्धतीने बोकड्या कटिंग होतो, कालवण कसं बनतं, पाहुण्यांची पंगत कशी बसते. आणि दावल मलिक बाबा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कंदुरीचा कार्यक्रम असतो. चला पुढचा व्हिडिओ आपण. शांताराम भाऊ, बोला. अहो ते मटणासोबत काय आहे? भाकर आहे का भात आहे? भाकरी आहे. हो मग भाकरीचा प्रोग्राम. ओके ओके ओके. अरे बापरे, आजींना बी पोहे आहे का? मित्रांनो, चुलीवरच्या भाकरी आहे. आजी, काय नाव आहे तुमचं? बरं, कोणत्या गावचे आहे तुम्ही? चांदोडचेच आहे का? आता एवढं ऊन आहे, तुम्हाला गरम नाही हो राहिलं का? बरं 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 बरं. घ्या पोहे खाऊन घ्या, मी पण पोहे खातो. आजी, तुमचं काय नाव आहे? बरं, तुम्ही चांदोडच्याच आहे का? बरं बरं बरं. चुलीपासून थोडं लांब बसा ना, खाईपर्यंत गरम हो राहिलं ना. हे मावशीच काम पटलं आपल्याला, थोडं मोकळ्यात आहे. तुमचं काय नाव आहे? कोण गावचे आहेत? चांदोडच आहे का? बरं बरं. तुम्ही नाही घेतले पोहे? बरं, खाऊन घ्या, खाऊन. बरं बरं, दे रे बा, पाणी दे. हो, भाकरी झालेल्या आहेत तयार. हा, चांगलं नियोजन बरं शांताराम भाऊ. देवाच्या नावाने हा बोकड्या घेतलेला असतो आणि बोकड्याचा बळी दिला जातो. बाबा, बोकड्या देवाच्या नावाने आहे का? बरं बरं. देवाच्या नावाने बोकड्या आणि त्याचा स्वाद घेणार पाहुणे मंडळी. असा हा कंदुरीचा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि कंदुरीचं आमंत्रण आल्यावर कदाचित कोणीच त्याला नाही म्हणत नाही. इकडे आहे मुंबई आग्रा महामार्ग. पाहुणे, तुमचं नाव आणि ओळख सांगा जरा आमच्या प्रेक्षकांना. बबलू नजीर सय्यद, बबलू नजीर सय्यद, मुक्काम पोस्ट पुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. बरं. तर बबलू भाऊ, हा बोकडा साधारण किती किलोचा आहे? हा 25 किलो. बरं. आणि तुम्ही या अशा ऑर्डर घेता बा? घेतो. म्हणजे बोकड्याची कटिंग बी करणे आणि भाजी बनवणे. एक बोकडा असला तर 1100 रुपये. वा 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 वा. चांदोड तालुक्याच्या बाहेर जात नाही ना? कुठे जातो. बरं. आणि तुमचं कार्यक्रम असं म्हणा, मालेगाव तालुका, कळवण तालुका, सटाणा तालुका पण. मित्रांनो, आपल्याला आज बबलू भाऊंची आजची भाजी खायची, मटणाचं कालवण खायचं आहे. बबलू भाऊंची टेस्ट कशी आहे ते दुपारी 2 नंतर तुम्हाला मी सांगतो. त्यांचा संपर्क नंबर घेऊ आपण आता. आणि शेलूपुरीला त्यांचं मटणाचं दुकान पण, मटण घ्यायचं. तो या मोबाईल नंबर सांगा.
91 91 72 62 62 88 71. 88 71. चला तुमचं काम चालू द्या. ऊन खूप आहे आणि तुमचीच मेहनत आहे आता. मित्रांनो, बबलू भाऊंचं काम चालू आहे आणि चर्चा करता करता समजलं का ते टांगा शौकीन आहेत. टांगा शर्यतीमध्ये त्यांचा खूप मोठा हातखंड आहे. त्यांच्याकडे 2 बैल आणि 1 घोडा आहे. तर कधी संधी मिळाली तर आपण बबलू भाऊंचा टांगा पण पाहायला जाऊ. आणि त्यांना क्रिकेट पण आवडतं, ते क्रिकेटही खेळतात. तर बघा त्यांचं मेहनतीचं काम चालू आहे. ऊन बघू शकता, टेम्परेचर जवळपास 45 आहे. आणि एवढ्या उन्हात पोटासाठी माणसाला कष्ट करावे लागतात. आणि त्यांचं आता हे बोकड्या कटिंग झाला की पुन्हा चुलीजवळच त्यांना काम आहे. त्याच्यामुळे त्यांना बबलू भाऊ काही त्रास नाही होत का एवढ्या उन्हात तानाचा? हा पायाचा जॉईंट बॉल. जॉईंट बॉल, बरं. हां 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 हां. क्या बात आहे, क्या. पुढचे पाय मागचे पाय. पुढचे पाय. बरं, हे पुढचे पाय. दादू काय चालू आहे रे? जे आपल्याला वर्किंग करते ती फणी. फनी. बरं मित्रांनो, एक एक माहिती करून घ्या तुम्ही. हिमेनस. बरं, हिन्नस. हां हां हां. बोकड्या कटिंग चालू आहे. शांताराम भाऊ, ही कसली तयारी आहे? हा जिरा राईस. अरे बापरे, जिरा राईस. हो वा वा. शाकाहारी मंडळींसाठी काय? हो, शाकाहारी मंडळींसाठी डाळीची आमटी आहे आणि जिरा राईस, भाकरी तर काय अडचण नाही. भाकरी आणि लापसी. लापसी पण आहे. हो, भरडा. ठीक ठीक ठीक. शांताराम भाऊ स्वतः आचारी आहे. बबलू भाऊ मुंडी टाकली आणि कपुरे टाकले का? कपुरे आणि मुंडी. बबलू भाऊची पद्धत थोडी वेगळी आहे बोकड्या कट करण्याची, एकदम सार 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 सार. मित्रांनो बघू शकता, बबलू भाऊनी चरबी काढलेली आहे. हे बघा, याचे छोटे छोटे पीस बराच वेळ लागणार आहे. आणि एकच माणूस मेहनत करतोय, त्याच्यात ऊन पण खूप त्रास देत आहे, खूप गरम होत आहे. आता कार्यक्रम आहे आणि ऑर्डर घेतली म्हटली ते पूर्ण करावी लागेल. मित्रांनो, ह्या किडण्या आहेत. चरबी बघू शकता तुम्ही बोकड्याला किती चरबी आहे. बाबा बाबा. आणि इकडे हा एक पार्ट बाजूला टाकला आहे, त्याला पित्ता असं नाव दिलं आहे त्यांनी. ते भाजीची चव कडवट करता असं त्यांचं म्हणणं आहे. कलेजी. वा वा वा. कलेजी लवर खूप असतात बरं का. कलेजी फ्राय. लिव्हर. लिव्हर खाता काय? हा, बर 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 बर. पूर्ण रक्तस्राव आपला इथून चालू आहे. बरोबर आहे, लिव्हरमधून. लिव्हर, बरोबर. हो. हे आपल्या ज्या फुफ्फुसामध्ये वालचा प्रकार येतो हा वाल. हा, हे काय वाल आहे ना. बाबा. बबलू भाऊ माहिती देत आहे, माहिती घेऊन टाका पोरांनो. वाल ओरिजिनल वाल आहे. हे चाप आहे ना? हा, बर. हे चाप आणि हा सीना. हां, ही अड्डी, ही सीना. सीना आणि हे चाप. चाप. ओके. मणका. मनका. बर. चाप, सीना, मनका. मागचा पाय आणि त्याचा बॉल परफेक्ट काढते हो बाबा. अरे भाऊ, ऐक ना दादा. तू काय आता कालवण बनवायला सुरुवात झाली आहे. तेल गरम केलं आहे आणि त्याच्यावर टाकला आहे कांदा. सोबत आहे तेजपत्ता आणि इलायची. कांदा, तेजपत्ता, इलायची आणि वरतून जिरे टाकलेले आहे. आता जिरा पावडर आहे का? नाही, दाना पावडर. धना पावडर. बर. हळद आणि धना पावडर टाकून ते मटणाला व्यवस्थित लागावी म्हणून हाताने मिक्स करून घेत आहेत. मटण शिजलं
बनण्यासाठी आणि आळणी मटण बनण्यासाठी आधीच गरम केलेलं पाणी त्यामध्ये टाकताय. हे काय आता कणी येसूर म्हणतात त्याला येसूर म्हणतात. दोन चार पिठांचा मिळून करा का? बरं बरं बरं. हो आलो. डब्बा आहे ना असं धरा. तर मित्रांनो, कंदुरीच्या कार्यक्रमाची ही एक भाजी आहे, कालवण आहे. आणि शांतारामकडे आपण संध्याकाळी 5 वाजता गेलो होतो, कारण
दुपारी जेव्हा आपण शूटिंग घेतलं आपला मोबाईल ओव्हरहीट झाला, खूप गरम झाला आपल्याला. घरी आलो आणि आपण जेवण केलं. आता आपण पार्सल कालवण आणलेलं आहे आणि रात्री जेवणामध्ये तुम्हाला मी त्याची टेस्ट सांगतो. खुशबू तर खूप छान येते आणि या कालवणाचं स्ट्रक्चर बघा तुम्ही किती सुंदर आहे. वाव. तर चला आता आपण काढून घेऊया आणि त्याचा डब्बा परत देऊ. तर मित्रांनो, सकाळी 10 वाजता आपण कंदुरीच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि संध्याकाळी आपण ते मटण खातो आहे, कारण दिवसभर आपल्याला काही जमलं नाही शूटिंगमुळे. तर आता मी तुम्हाला टेस्ट घेऊन सांगतो कसं झालं आहे मटण. पीस प्रॉपर शिजलेले आहेत. वा, छान आहे. तिखट अजिबात नाही, उन्हामुळे तिखट जरा कमी करायचं होतं. बढिया. मीठ जरा कमी आहे, मीठ कमीच टाकतात कारण मग ते ज्यांना जसं हवं तसं टाकून घेतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा